माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून अशा एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून सद्गुरूंवर किती निष्ठा असावी आणि आयुष्यामध्ये आनंद निर्माण कशाने होतो याचं मार्गदर्शन महाराज आपल्याला अभंगातून करतायत. मला वाटतं आता आवाजामुळे सगळा आता व्यत्यय येतोय. मी काय बोलतो हे मलाही कळत नाही. त्याच्यामुळं आपली जी कीर्तनाची मर्यादित वेळ आहे ही जवळजवळ आता संपलेलीच आहे म्हणायची. फक्त एक 5-10 मिनिटं होती. पण आता गंमत अशी आहे आता याची काही लिंकच लागू राहील नाही. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत से. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अवघी त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत से. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. ठरलेल्या वेळेमध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या अभंगावरती थोडक्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा आपण अल्पसा प्रयत्न केलेला आहे. हे बोलणं सगळं माझं बरोबरच आहे असं माझं मत नाही आहे. जशी संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याने बुद्धी दिली तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पैठण तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला कीर्तन करण्याचा एक सुयोग प्राप्त होते. आपण सर्वजण भाग्यवान आहे. कारण ज्ञानोबरायांनी रेड्यांची वेद बोलवले याचा साक्षीदार म्हणजे हे पैठण तीर्थक्षेत्र आहे. आणि ज्ञानोबरायांच्या वडिलांवरती अन्याय झाला त्याचे साक्षीदार सुद्धा हे तीर्थक्षेत्र आहे. चांगल्या वाईट घटनांचे साक्षीदार म्हणजे ही गोदावरीचं तीर आहे. विद्वानांची फार मोठी या ठिकाणी धर्मचर्चा चालत असायची. पण दुर्दैवानं त्यांच्या ठिकाणी माणुसकीचा तुटवडाच होता असं म्हणायला काय हरकत नाही. विद्वान होते, धर्म पंडित होते, पण एखादा चुकलाय त्याला माफ करण्याची वृत्ती त्यांच्याकडे नव्हती जी एकनाथ महाराजांच्या ठिकाणी होती. म्हणून विद्वान संपलेत, कोणी त्यांना मान्यता देत नाही. पण एकनाथ महाराजांसारखे विद्वान आहेत आणि समाजाबद्दल प्रेम आहे, करुणा आहे, शांतता आहे. म्हणून त्यांची कीर्ती आतापर्यंत शिल्लक आहे. त्यांचे समाधी सोहळे या ठिकाणी होत असतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने सांगतो की पैठण तीर्थक्षेत्र अजून एका गोष्टीचं साक्षीदार आहे. 1761 साली ज्यावेळेस पानिपतावर लढाई चालू होती आणि ज्यावेळेस मराठी फौज पानिपतावर अडकली असताना अहमदशाह अब्दाली आणि मराठे एकमेकांच्या समोर आले लढण्याकरता. आणि हा पुण्यातला पेशवा जो महत्वाचा माणूस घटक नानासाहेब पेशवे तो पानिपताकडे निघाला, त्यांच्यात मदतीकरता निघाला. पण एवढ्या धीम्या गतीनं चालत राहिला तर त्याने नगर पासून स्वतःचं लग्न करण्याकरता मुली बघत होता. तर या पैठण क्षेत्रामध्ये येऊन त्याने राधाबाई नावाच्या एका 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. त्याचंही साक्षीदार हे पैठण आहे. म्हणजे ज्या वेळेस पानिपतावरती माणसं उपाशी मरत होती त्यावेळेस या पैठणामध्ये लग्नाच्या पंक्ती उठत होत्या. ज्यावेळेस पानिपतावरती शत्रूच्या तोफा कडाडत होत्या त्यावेळेस या पैठणमध्ये नानासाहेब पेशव्यांच्या लग्नाचे समय चौघडे वाजत होते. त्याचंही साक्षीदार हे पैठण क्षेत्र आहे. म्हणून ही छोटीशी वाक्पुष्पांजली संत श्रेष्ठ एकनाथ
नाथ महाराजांच्या चरणी समर्पित करीत असताना, वाणीला पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा जाणं साहजिक आहे, त्याबद्दल माफ करणं कोणासारख्यांचं कर्तव्य समजतो. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो. अन्नदान करणाऱ्या भाविकांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि हा मांडवी ऋषी पायदंडी सोहळा अशाच आनंदाने कायमस्वरूपी चालू राहावा अशी एक या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. एक जनार्दनी एक पण उभा, एक जनार्दनी एक पण उभा, जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एक जनार्दनी एक पण उभा, एक जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा. चैतन्याची शोभा शोभा करते, चैतन्याची शोभा शोभा करते, माय जगन्नाथ